अरे तुझी आठवण काढली नाही चिवून असं एक बी दिस नाही गेला बघ. अख्खं घर नुसतं डोक्यावर घेऊन ठेवलंय. मी तर यांना सांगून सांगून थकले. आज्याला बोलवा निरोप धाडा पर नाही. मग शेवटी आम्हीच इकडून निघून आलो. कोणती माऊली असं जिने एवढा मोठा त्याग केला? कसं आहे ना आजा, सरोगसीच्या केसमध्ये सरोगेट मदर कोण आहे हे त्या बाळाच्या आई बापांना कळूच दिलं जात नाही. म्हणजे ऑप्शनल असतं खरं तर ते, पण मेडिकल एथिक्स म्हणून काही गोपनीयता पाळाव्या लागतात. एवढा मोठा त्याग करायला त्या माऊलीचं काळीज कसं काय तयार झालं असेल? अच्छा, म्हणजे त्यासाठी पण मला आज्यांचेच आभार मानले पाहिजे. अहो खरंच की. आहो की मी कुठे नाही म्हणले. पण तुम्हाला माहितीये का, मी जेव्हा लगीन करून ह्यांच्या घरी आले ना तेव्हा स्वयंपाकघर म्हटलं की पोटात गोळाच यायचा माझ्या. हा ना. नाही म्हणजे खरंच यांच्या घरी लगीन करून आले ना तेव्हाच आज्यामध्ये मला माझी सासू पण गावली. पण आईसारखं जीव लावणारी बरं का. आणि अन्नपूर्ण. हा म्हणजे बघा ना, चपात्यांचा आकार गोल येण्यापासनं ते 50 माणसांचं जेवण एकटीने बनवण्या लोक तयार केलंय मला आज्यानं. पण तू पण सुगरणच आहेस. अव नाही पण आहेसच तू सुगरण. हे बघ, मुगाची खिचडी सगळे करतात, पण सगळ्यांच्या हाताला सारखी चव असते का? तुझी अप्रतिम बनते. आणि शाळेत शिक्षक सगळ्यांना शिकवतात. काही विद्यार्थी उत्तम मार्कांनी पास होतात आणि काही नापास होतात. तेव्हा शिक्षक किती चांगला असला तरी शिकणारा विद्यार्थी सुद्धा चांगलाच लागतो. गावातल्या घरी शेणाने काय झालं अचानक असं क्रॅम्प आला मला. थांबा हळूहळू नको नको. एक काम करता का तुम्ही? आयोडेक्स आणता का? मी बघते ना. तुम्ही जरा 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 सेल सोडा. झालं झालं झालं. आता बरं वाटतंय का? बरं वाटतंय ना? हो ग. हा वय सगळं मोकळं झालं. हा आता कसं खाजो बरं वाटतं, हलकं वाटतं एकदम. मग वाटणारच. सॉलिड आहेस की तू. म्हणजे तुम्ही. हाव. कोणी शिकवलं तुला हे? हे असं सगळं आमचे हे शिकवतात बघा. म्हणजे ना रोज काहीतरी नवीन शिकायचं बरं का. मी तली ताई आमचे हे ना लय नाही पण शिकलेत. माझ्यासारखे अडाणी नाहीत. आणि तुम्हाला माहितीये का, आमच्या लेकीसाठी ना चिवसाठी हो लय कष्ट करते. तिला आता गावाच्या शाळेतून जिल्ह्याच्या शाळेत घालायची धडपड सुरू आहे. अरे वा, मस्त. हाव ना. म्हणजे कसं आहे ना, आमची हे म्हणजे ना काहीतरी वेगळंच गाड आहे बघा. ते तर म्हणतात की चिवचं शिक्षण पूर्ण झाल्या बिगर तिचं लगीन बी नाही करायचं. मग समाज काय पण बोलो. कोण कशाला काय बोलेल मुलीला शिकवलं म्हणून? तसं नाही हो. गावाकडे कसं जरा वेगळं पडतं.
म्हणजे शहरासारखी मोकळा विचार करणारी, पुढचा विचार करणारी लोक नाहीत आमच्या गावात. तिकडे कसं प्रत्येकाकडे जिमिनी आहे, प्रत्येक जण वर्षाला लाखभर रुपये कमवतोय. पोरं थोडी मोठी झाली ना की देतात पाठवून शेतावर. अहो काही लोक तर पोरींना बी पाठवतात शेतावर काम करायला. आणि थोडं वय झालं की देतात लगीन करून. अरे बापरे, जगात असा विचार करणारी लोक आहेत त्याच्यावर विश्वासच नाही बसत माझा. मुलगी शिकली आणि प्रगती झाली हे फक्त रिक्षावर दिसत ताई, घरात नाही दिसत. पण माझ्या नवऱ्याने आमच्या चिवचं भविष्य लय भारी निवडलंय बघा. आपल्या माघारी आपल्या बायका पोरांचं काय होणार ह्याच्या काळजीनं बिचारा दिसभर शेतात राबत असतो. तुझं आणि बबन दादांचं स्वप्न नक्की पूर्ण होणार. छान मुलगी शिकणार. हा तर यश येणारच. माझ्या नवऱ्याचे कष्ट नाही वाया जायचे. मिताली ताई अहो, नवरा नवरा म्हणजे तरी काय हो, आपल्या माहेरच्या प्रत्येक लाडक्या माणसाची उणीव भरून काढणार आपलं अजून एक लाडकं माणूस. तुम्हाला माहितीये का मिताली ताई, बबनराव आहेत ना, जेव्हा वेळ पडेल तेव्हा ना माझ्यावर माझ्या बापावानी माया करतात. आणि कधी कधी ना पोरावानी हट्ट बी. मी बोलले का नाही एकदा, तुम्ही एवढे कष्ट करता आमच्यासाठी, मग आम्ही काय द्यायचो तुम्हाला. काय म्हणाले माहिती, म्हणाले तुम्ही आधीच देऊन ठेवले सगळं मला. आज्याने संस्कार दिले, तू सृष्टी दिलीस, ह्या फक्त परतफेड करतोय. आणि राहिली चिव, तिच्याकडून घ्यायचं नाही, फक्त द्यायचं. असा आहे माझा नवरा. माझा नवरा पण असाच आहे. फक्त चिव नाहीये का आमच्याकडे. ओळखा पाहू. नीतू. रॉंग.
मिताली मनोहर राजाध्यक्ष. काय रे तू पण, एखादा नवरा असता ना तर 4-5 वेगळी नावं घेतली असती आणि मग आपल्या बायकोचं नाव घेतलं असतं. हाऊ अनरोमॅन्टिक. अगं पण माझ्या इतक्या जवळ येण्याचे अधिकार फक्त तुलाच आहेत. हाऊ स्मार्ट. आणि काय ग अनरोमॅन्टिक काय? हा मी खरंच इतकं अनरोमॅन्टिक आहे? हो. हो. म्हणजे आपलं लग्न झाल्यापासून मी तुझ्याशी कधीच रोमॅन्टिक लागलो नाही. नाही असं नाही म्हटलं मी, पण मग कसं म्हटलं? ओके, आज तू ऑफिसला जायचं नाहीयेस. अच्छा, म्हणजे तू हे ठरवूनच आली आहेस? एवढंच नाही काही, मी अजून बरंच काही ठरवलंय. म्हणजे आज आपण आता बाहेर जायचं, मग फिल्म बघायची. फिल्म बघताना मस्त पॉपकॉर्न्स खायचे, उकडलेले कॉर्न्स खायचे, मग परत वरई सी फेसवर जायचं, संध्याकाळी बाहेर जेवायचं आणि मग उशिरा बरी आहेस ना तू? चुप रे. मी बरीच आहे. इतके दिवस बरं नव्हतं म्हणून त्या खोलीत पडून होते. बेडरूमच्या बाहेर पण आले नाही, हात दुखतोय म्हणून. त्या गोळ्या खात होते, औषधं घेत होते. किती दिवसांनी मी हॉलमध्ये आले, बरं वाटतंय. जाऊया ना फिरायला प्लीज. तुझं काय ते ऑफिस मॅनेज कर तू. अगं प्लीज काय होईल ते. सो स्वीट ऑफ यू. सेम टू यू. मी तू तर गाडी चालवायला मला सांगू नकोस, अजून हात पूर्ण बरा झाला नाहीये माझा. नाही ग, मी काय म्हणतोय, आपण ते सेरोगेसीसाठी तातडीने हालचाल करायला हवी. म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे त्यासाठी काहीही करावं लागलं तरी. हे तू बोलतोयस? येस, आय मीन इट. अगदी तुझ्या इतका नाही, पण मलाही हल्ली खूप त्रास होतोय ग. मलाही बाप व्हायचंच ना. होईल, सगळं मनासारखं होईल तुझ्या. काय गंमत आहे बघ ना, इतकं सगळं सहन करून सुद्धा वर तूच माझी समजूत काढतीयस. खर तर मीच तुला सुख द्यायला कमी पडलो ना ग. तू नाही, माझ्या स्वप्नात माझ्या मनात होता ना, अगदी तसा नवरा आहेस तू. उलट तुला आणि तुझ्या घराला आनंद देण्यात मीच कमी पडले. ए प्लीज, मी तू असं काही मनात सुद्धा आणू नकोस तू. पण खरंच आपण सेरोगेसी बद्दल तातडीने हालचाली करायला हव्यात. आता राहिला प्रश्न आईला समजावून सांगण्याचा, ते करेन मी. त्या दिवशी खरं तर वेदिका सेरोगेसी विषयी बोलत होती तेव्हा आईनं ते ऐकलं आणि त्यामुळे चिडून निघून गेली. पण त्या चिडून गेल्या असं नाही वाटत मला, कारण मला फोन केला होता त्यांनी मोबाईलवर आणि इतकं प्रेमाने बोलल्या, इतकी छान चौकशी केली. असंही म्हणाले की मी निघते म्हणून सांगायला आल्या होत्या रूम मध्ये, पण मी झोपले होते. काय आता रामण्णा घरी नसतो ना, त्यामुळे जास्त दिवस घर बंद ठेवता येत नाही असं म्हणाल्या. काय आई असं म्हणाली? हे बघ, त्या चिडून गेल्या असत्या तर त्यांनी माझ्यावर सुद्धा चिडचिड करायला हवी होती. हो, ही सगळी किमया अनुताईंची असली पाहिजे. त्यांनी तिचं ब्रेन वॉश केलं असणार. तसं असेल तर थँक्यू अनुताई. खरंच सगळं पॉझिटिव्ह वाटतंय मला. तुझं बोलणं ऐकून माझ्याही मनात पॉझिटिव्ह विचार यायला लागलेत. चल बाहेर जाऊया फिरायला. सॉरी मी चावी घेऊन येतो, जातो पुढे. ओके. मावशी एक कप कॉफी टाका ना. कॉफी साखर कमी आहे.
माऊली हा? हा. हे काय मी तू ऍक्च्युली ते सगळे आज गावाला निघाले. मी पण प्रस्थान करतो यांच्या बरोबर. लय उशीर झाला. तुम्ही एक गोष्ट विसरलात की काय? दिल्लीला जाण्यापूर्वी मी म्हटलं होतं ना आपण मस्त सी लिंकवर ड्राईव्हला जाऊया, बाहेर जेऊया. विसरलात? विसरलो नाही पण पण बिन काही नाही. तर बबन भाऊजी आणि अनुसूया पण आहे. जाऊ की मस्त राहा अजून 2-4 दिवस. नाही वहिनीबाई, नाविलाज येऊ आमचा. मिताली ताई, काय तुम्ही इतकं जीव लावून बोलताय, लई खराब वाटतंय बघा. तर खरंच नाईलाज आहे हो. काय सांगू का माय, हा सगळा खाटाटोप चाललाय ना तो आमच्या चिवसाठी. आधीच एवढे दिवस मी इथे राहिलोय ना, लय कावली बघा माझ्यावर. लहान आहे ना अजून, लय अट्टीपणा करते बघा. पण तिला समजावायचं झालं ना तर जगातला दुसरा कोणी बी चालत नाही, फक्त आजाच हवा असतो. हो ना. त्यात तिच्या शाळेमध्ये ना कसला तरी कार्यक्रम आहे आणि त्यात आमची हिबाया पण स्टेजवरनं बोलणार आहे म्हणे. हा तसं तिच्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलंय. तर आमच्या बाईसाहेब म्हणतात जेव्हा ती स्टेजवरनं बोलणार ना तेव्हा फक्त आजच तिच्या समोर हवा. हा, लय समजावून पाहिलं तिला, पोर काही ऐकच ना पा. म्हणून म्हटलं बहिणी साहेब नावीला जेव्हा अगदीच. तर चिवचं कारण पुढे करताय म्हटल्यावर मी काही बोलू शकत नाही. आणि माझ्यापेक्षा आजा तुमच्यावर चिवचा हक्क जास्तच आहे. मिताली ताई, तुम्ही नाराज नका होऊ बर का. आम्ही परत येऊ की सगळे. हा, आणि मग तेव्हा जाऊ आपण फिरायला. मला बी फिरायला लय आवडते बघा. आणि पुढच्या यायला येऊ ना तेव्हा आम्ही चिवला बी घेऊन येऊ काय. नक्की. आजा, बोला ना मग. तर देव तुमचं ऐकतो ना. तुम्ही बोलता त्याच्याशी, तो तुमचं सगळं बोलणं ऐकून घेतो. यावेळी माझ्यासाठी जरा सेटिंग लावा ना. हो आज्या, कारण आमच्यापेक्षा तू जास्त जवळच आहेस त्याच्या. तुझं ऐकेल तो. नक्की नक्की सांगा मी माझ्या सावळ्याला. आणि माझं असं ऐकतं बी. खोट नाही बोलत, देव पाठीशी आहे आपल्या. तू चाललायस ना, गाडी घेऊन चाललायस ना. चिवसाठी कुठून कुठून काय काय घ्यायचं ते घेऊन देतात. आणि बस स्टँड पर्यंत सोडा. गाडीमध्ये जागा नाही तर मी सुद्धा आले असते. नाही नाही, राहू दे. बरं निघू आम्ही. अरे हो, 1 मिनिट. हा, हा, हे घ्या. हे चिवसाठी मिताली ताई, असते. मिताली ताई, अगं असू दे. काय तू पण या परत. हा, बरं निघू आम्ही. हो. अगं असं दे, असं दे, असं दे. काळजी घ्या स्वतःची. हा, चला. चला मिताली ताई. हो. चला वहिनीबाई. हे.
मला खरंच सांग, तुम्ही खरंच इतके बिझी असता की फोन करायचा नसतो म्हणून अशी कारणं देता रे? हे काय आलोय की मी तुला भेटायला, तुझ्या समोर बसलोय. हो, भेटायला आलायस, समोर बसलायस, पण काहीतरी कारणाने आला असशील ना? म्हणजे काहीतरी बोलायचं असेल, काहीतरी समजवायचं असेल. आता मी काय बोलायला आलोय तेही माहिती असेल ना? आई, तू कशी आहेस? मी बरी आहे, पूर्वीपेक्षा खूपच बरी आहे. म्हणजे मनू, जेव्हा तू मला झालास ना, तेव्हा मला झालेला आनंद मी आयुष्यभर नाही रे विसरू शकत.